हम स्टार्टिंग से यही कहते आ रहे हैं कि दिशा सालियान का मर्डर हुआ है और वो मर्डर किसने किया अभी वो अलग से बोलने की ज़रूरत नहीं है, ऐसे मुझे लगता है। पूरा देश जान चुका है कि ये मर्डर किसने किया होगा और उस पर क्या क्या हुआ होगा। अभी जो एसआईटी उस पर बैठी है 2022 से, अभी वो एसआईटी का काम जल्द से जल्द वो रिपोर्ट बाहर निकालना है। जो कोई फॉरेंसिक लैब का रिपोर्ट है, अभी आपको सुनंदा पुष्कर के मर्डर केस के बारे में आपको अगर याद होगा तो तभी भी सुब्रमण्यम स्वामी जी ने बोला था एक बार बॉडी निकल जाने के बाद, डिस्पोज होने के बाद आप किस चीज़ का फॉरेंसिक रिपोर्ट दे रहे हो। सेम केस दिशा सालियान में भी, ये केस में भी सेम है। इन्होंने बॉडी डिस्पोज कर दी, 70 दिन सीबीआई को आने नहीं दिया। इनकी यहाँ पे सरकार थी, सारी साफ सफाई हो गई। डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस ये भी अभी एक क्रिमिनल ऑफेंस है। अभी जो उस रिपोर्ट में आएगा, पहले तो उस दिन के सीडीआर रिपोर्ट चेक होने चाहिए। दिशा सालियान उस रात को घर कैसे आई, सिर्फ ये भी अगर पता चल गया ना देश को, ये पूरा केस उलट जाएगा। उसके बाद आपको मालूम है सुप्रीम कोर्ट में किसका नाम लिया गया है, कौन थे मंत्री वो टाइम पे, जिनका नाम क्लियर कट सुप्रीम कोर्ट में लिया गया है। अभी तो एसआईटी जो रिपोर्ट निकालेगी वो निकालेगी, पर अभी पुलिस का काम ये है कि जो दिशा सालियान के फादर ने जो नाम बताए हैं उनको पहले हिरासत में लिया जाए, उनको अरेस्ट किया जाए और वहां से इन्वेस्टिगेशन शुरू हो। नए सिरे से अच्छा तो आप लेटर लिखेंगे, नए सिरे से होम मिनिस्टर जो हैं देवेंद्र फडणवीस उनको आप लेटर। एक मिनट, जिनका नाम ये केस में है उनकी सारी उन सारों की गिरफ्तारी होनी चाहिए। इनका नाम तो सबसे पहले आया है। निलेश जी, पण महायुती सरकार जेव्हा अस्तित्वात आलं, एसआयटी स्थापन केली होती या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, पण या एसआयटी मधून काही म्हणजे निष्पन्न यासाठी नाही, कारण अधिकाऱ्यांच्याच बदल्या झाल्या। बघा, तुम्हाला लक्षात असेल जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 70 दिवस सीबीआयला एंट्रीज दिली नव्हती। सीबीआयला एंट्री ही सुप्रीम कोर्टाने दिली, महाराष्ट्र सरकारने तेव्हा दिली नव्हती। पॉईंट नंबर 1। पॉईंट नंबर 2, 70 दिवसामध्ये सरकारच ह्यांचं, पोलीस यंत्रणा ह्यांच्याकडे होती, कुठलं एव्हिडन्स ह्यांनी ठेवलं असेल। आता डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स हा पण एक क्लॉज आहेच ना, आणि म्हणून किती जरी हे लोकांनी साफसफाई करायचा प्रयत्न केला असेल तरी हे लोक आदित्य ठाकरे किंवा जे कोण संबंधित असतील ह्या केसमध्ये त्या लोकांना वाचू शकणार नाहीत, कारण का ही स्ट्रेट फॉरवर्ड केस आहे। अहो, त्यांच्या सतीश सालियांच्या आजच्या ॲफिडेव्हिटमध्येच तुम्ही वाचा ना काय लिहिलं आहे। पहिल्याच क्लॉजमध्ये लिहिलेलं आहे बॉडी 14व्या माळ्यावरून खाली पडली, बॉडीवर एकही मार्क नाही। असं काय होतं की तुम्हाला बॉडी डिस्पोज करावी लागली लगेच? असं काय होतं, एवढी काय अर्जन्सी होती? फॉरेन्सिक लॅबमध्ये का बॉडीला नेलं नाही? आता जे काय एव्हिडन्स तुम्ही फॉरेन्सिक दाखवताय, आम्हाला काय माहीत ते खरोखरच दिशा सालियांचं आहे की नाही? हे सगळे विषय आजचे नाही आहेत साहेब। हे आम्ही सगळे 8 जून 2020ला दिशा सालियान गेली, आम्ही 9 जूनपासून हे प्रश्न विचारतोय। एसआयटी स्थापन झाली 2022ला, आणि म्हणून लवकरात लवकर, मी सभागृहात नव्हतो, मी सभागृहाची चर्चा ऐकली, मी सभागृहात देखील मागणी करणार आहे एसआयटीने लवकरात लवकर रिपोर्ट द्यावा। पण जे आम्ही म्हणतोय की त्या 70 दिवसामध्ये साफसफाई काय काय केली, डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स काय काय आहे, त्याच्यामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट खरा आहे की खोटा आहे, हे सगळं, आणि सीडीआर रिपोर्ट, फक्त सीडीआर रिपोर्ट साहेब बाहेर पडला ते हे जे कोण आहेत ना त्या काळातले जे मंत्री होते पहिले आतमध्ये जातील, त्यांना जावंच लागेल, कारण का कायदा आहे तो। 3 वर्ष झालं तुमच्या सरकारने असा आरोप विरोधात करतायत, मग गृह खात्याच्या एवढा वेळ का लागला? लक्षात घ्या, फॅमिली ब्लड रिलेशन जेव्हा स्वतःहून ॲफिडेव्हिट देतं, बाहेरून तुम्ही किती जरी जोर लावायचा प्रयत्न केला तरी त्याला पॉलिटिकल अँगल दिला जातो। आता स्वतः फॅमिली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे, स्वतः वडील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, आणि म्हणून आता त्या विषयाला वेटेज जास्त आहे, आणि म्हणून आता इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने जाईल असं मला वाटतं। असं म्हटलं जात आहे की खऱ्या अर्थानं आता दिशा सालियांच्या फॅमिलीवर दबाव हा राजकीय आहे। मला त्यांच्या बुद्धीची कीव येते। त्यांनी खरं तर ते ॲफिडेव्हिट वाचलंच नाही, 260 पानांचं जे आहे ते। त्यांनी त्या ॲफिडेव्हिटमध्ये पण म्हटलंय पूर्वी माझ्यावर दबाव होता,
आता मी कुठल्याही दबावाखाली नाही असं ते ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलं आहे. म्हणून हे कोण अडाणी कोण आहेत ना UBT मधले, त्यांनी अगोदर त्यांची ॲफिडेव्हिट वाचावी. आपके फादर साहब को फोन आया था उद्धव ठाकरे का, गुहार लगा रहे थे बचाने के लिए. अरे तुला काय लायसन्स आहे का मर्डर करायचं महाराष्ट्रामध्ये? कोण आहे तू? लायसन्स आहे का तुझ्याकडे? जो नागडा नाच आदित्य ठाकरेंनी त्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा वडील मुख्यमंत्री होते तेव्हा जो केला होता ना, ती भरपाई करावी लागणार इकडेच, ह्याच जन्मात करावी लागणार. महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही. हे काय फालतूगिरी आहे? तू ठाकरे आहे म्हणून तू काही करशील काय? आम्ही करू देणार नाही. निलेशजी पण त्या काळात असं जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, राणे साहेबांनाही मालवणी पोलिसांनी स्टेटमेंटसाठी बोलवलं. हो, तर मी तुम्हाला सांगतो, कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो. कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो. जर सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे, जर कुठला आरोपी रेप केसमध्ये मर्डर केसमध्ये आहे, पहिलं त्या आरोपीला अटक करावं लागतं. हा तर डायरेक्ट नाव घेतलंय नातेवाईकांनी, वडिलांनी नाव घेतलंय, त्याला तर आतमध्ये घेतलाच पाहिजे. त्यातही आदित्य यांचं असं म्हणणं आहे की अजूनही कुठला गुन्हा नोंद झालेला नाही. प्रत्यक्षदर्शी नाहीये, त्यामुळे याचा सखोल तपास व्हावा आणि नंतर पुढची कारवाई व्हावी असं ऐकून घ्या. इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून त्यांना इंट्रॉगेशनला तर बोलवावं लागेल. नावं आली आहेत तर इंट्रॉगेशनला बोलवावं लागेल. आमचं तर जेव्हा FIR मध्ये नावसुद्धा नव्हतं ना, तेव्हा पण इंट्रॉगेशनला बोलवलं होतं साहेब. लक्षात घ्या. ह्यांचं तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये आज नाही नाव घेतलं आहे, 2020 मध्येच नाव घेतलेलं आहे. म्हणून आपण लक्षात घ्या, हे साधं सोपं एवढं नाही आहे. त्यांनी किती जरी कव्हर करायचा प्रयत्न केला, ह्याच्यातून कोणी आरोपी वाचणार नाही. त्यांना जेल होणार म्हणजे होणार 100%. मग आता SIT आहेच ना त्याच्यावर. मी तुम्हाला काय सांगतोय साहेब, वडिलांनी आज त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे, इंटरव्हीन केलेला आहे. आता ब्लड रिलेशन जेव्हा इंटरव्हीन करतं तेव्हा त्या विषयाला वेटेज जास्त येतो. आम्ही ह्याच गोष्टीची वाट बघत होतो, कारण का बाहेरून आम्ही काही जरी केलं तरी ते पॉलिटिकल केलं असं त्याचा अर्थ होतो. पण आज वडील आलेत म्हणून त्याला वेटेज वेगळं आहे. 100% ते मला माहीत नाही, पण उद्धव ठाकरे हे 100% तेव्हा हा विषय दाबण्याचा प्रयत्न करत होता. अहो सिंपल आहे ना, तेव्हा आयोग कोण होता? सचिन वाझे. केसमध्ये कोण होता? इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता? सचिन वाझे होता. त्याच्यातूनच आलं सगळं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.